नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं की हा जो एक्सेलचे जे सेल आहे, या सेलमध्ये आपल्याला काही इमेज ऍड करायला सांगितलेली असते. त्यावेळेला आपण इमेज कशा पद्धतीने ऍड करतो पहा. आपण काय करतो, इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर पिक्चर वरती क्लिक करून एखादी आपल्याला जी इमेज हवी आहे ती इमेज काय करत असतो, आपण इथे इन्सर्ट करत असतो. आता पहा, ही जी इमेज आहे ती किती मोठी साईज झालेली आहे आणि ह्या मोठ्या इमेजची साईज जर आपल्याला या सेलमध्ये आणायची असेल तर अशा पद्धतीने आपला बराचसा वेळ जात असतो की त्या सेलमध्ये आणून आपल्याला ठेवण्यासाठी. आणि ज्या वेळेला आपण ही सेल जर मोठी केली तर ही इमेज ही इथंच राहते. मग नंतर समजा आपल्याला त्या सेलमध्ये आणायचं असेल तर पुन्हा हेच पद्धतीनं करावं लागत असतं. त्याच्यामध्ये आपला बराच सगळा वेळ जातो. तर मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहे की स्पेसिफिक याच सेलमध्ये आपल्याला इमेज कशा पद्धतीने ऍड करायची. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी सेल आहे बघा, ही स्प्रेडशीट आहे. स्प्रेडशीट मध्ये जायचं आहे आणि स्प्रेडशीट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या सेलमध्ये ती इमेज काय करायची आहे, ऍड करायची आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. समजा मला या सेलमध्ये करायचं आहे तर मी इथं क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर इथं इन्सर्टचा ऑप्शन दिलेला आहे. इन्सर्ट इमेज मध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट इमेज इन अ सेल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तिथं केल्यानंतर ब्राउज करून आपल्याला काय करायचं आहे, ती जी इमेज आहे ती इमेज इन्सर्ट करून घ्यायची आहे, अपलोड करून घ्यायची आहे. ती इमेज अपलोड केल्यानंतर पहा, इथं तुम्हाला ती इमेज जी आहे ती इथं आलेली दिसेल. आणि आपण ह्या सेलची जी साईज आहे ती साईज छोटी किंवा मोठी केली तरी जी इमेज आहे ती इमेज काय होते, त्या सेल प्रमाणे परफेक्ट सेट होते. मित्रांनो, असेच नवनवीन टेक्निकल ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.